वाह क्या बात है, क्या बात है, क्या बात है. तुकरटवाडीच्या मंचावरती अनेक गोष्टी झाल्या, पण ही एक आगळी वेगळी गोष्ट झाली अशी पहिल्यांदाच जी जुगलबंदी आज आम्हाला बघायला मिळाली. पुणे तिथे काय उणे ही फ्रेज सगळ्या जगाला माहिती आहे, ही म्हण सगळ्या जगाला माहिती आहे. तसंच झालंय आज या ठिकाणी. म्हणजे पुण्यात बघा ना दोन्ही गोष्टी मिळाव्यात तसं वाटतंय मला. शर्वरीकडे बघितलं की सात्विक थाळी इतकी छान असे लिंबाची पोटबीट ठेवलेली थाळी असते ना तशी, आणि ताईंकडे बघितलं की एकदम झणझणीत मिरची. जशा दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आज आलेल्या आहेत या मंचावरती आणि दोघी पुण्याच्या आहेत. खरं तर इथे निळूभाऊ असते आपले दाद द्यायला, तर त्यांचा एक फेमस डायलॉग होता, बाई वाड्यावर चला. ते तुमच्याकडे बघून आत्ता काय म्हणले असेल, बाई शनिवार वाड्यावर चला. पण खरंच खूप आनंद झाला आणि तुम्ही दोघींनी आजच्या या भागाची सुरुवात केली. खरं तर आजच्या या भागाची विशेष ओळखच तशी आहे. आजचा विषयच इतका छान आहे की आपल्या कलागुणांच्या माध्यमातून रंगभूमी गाजवणाऱ्या कर्तृत्ववान महिला ज्यांचा या मंचावरती आज आम्ही सन्मान करणार आहोत आणि अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूयात लावणी ही कला जगभरामध्ये पोहोचवणाऱ्या सुरेखाताई पुणेकर. लावणी सम्राज्ञी म्हणून जगभरात ज्यांची ओळख आहे त्या पुन्हा एकदा या मंचावरती आज आलेल्या आहेत. स्वागत करूयात कथ्थक ही नृत्यकला सगळ्या जगभरात पोहोचवणाऱ्या आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या खरं तर नृत्यानं होतच असते तशीच आजच्याही झाली. शर्वरी जेमिनीसाठी जोरदार टाळ्या. आता मी अशा एका ज्येष्ठ अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करणार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून नाट्यकलेतून रसिकांची सेवा केली, त्यानंतर सिनेमातून त्यांनी रसिकांची सेवा केली आणि आज TV सिरियलच्या माध्यमातून त्या दररोज आपल्याला भेटत असतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्यासाठी. मला खरंच उषाताई जेव्हा जेव्हा येतात तेव्हा खूप छान होतं आणि आमचा एपिसोड खऱ्या अर्थाने खुलतो. कारण तुमची कारण खुलता कळी खुले ना तसं म्हणतात ना, एपिसोड खुलता खुले ना, म्हणून आऊंना आम्ही बोलवतो आणि आमचा एपिसोड खुलतो. आऊ मनापासून स्वागत या मंचावरती. आणि आता या मंचावरती आणखीन एका महिलेला मी आमंत्रित करणार आहे. खरं तर भारूड ही कला खूप पारंपरिक आहे. संत एकनाथांनी भारूड साऱ्या जगभरात पोहोचवलं, त्यांच्यानंतर अनेकांनी ही कला जपली आणि आज एक महिला ही कला जपत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात चंदाताई तिवाडी यांचं. आजचा एपिसोड खरंच विशेष असणार आहे कारण ह्या सगळ्या वेगवेगळ्या कला आहेत आणि सादर करणाऱ्या सगळ्या महिला आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्याबरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला वायुद्या महाराष्ट्र दौरा. तर गप्पांना सुरुवात करणार आहे उषाताईंपासून. उषाताई, अभिनयातले खरं तर सगळ्याच प्रांतांमध्ये तुम्ही काम केलंय, करत आहात. तर मला हेच विचारायचं आहे, आज उषा नाडकर्णी हे नाव घराघरात पाठ आहे लहान मुलांपासून सगळ्यांना. एक महिला म्हणून जेव्हा तुम्ही या क्षेत्रात काम करायला सुरुवात केलीत तेव्हा किती अडचणी आल्या? मी BMCत लागले होते. बरं. मग BMC मध्ये एक नोटीस आली की ज्यांना गॅदरिंग मध्ये काम करायचं त्यांनी स्पोर्ट्स क्लबच्या ऑफिसकडे या. आणि नेहमीप्रमाणे झालं, ओळखीच्यांना घेतलं, आम्हाला बोलवलंच नाही. वाईट वाटलं जरा, पण देवाच्या मनात होतं की हिनी काम करावं आणि माझ्याही मनात होतं. त्यातल्या एका मुलीचा काहीतरी प्राकृतिक असा बिघाड झाला आणि ती गेली. ती गेल्यामुळे मला बोलवले. एक मन म्हणाला जाऊ नकोस, दुसरं मन म्हणालं जा.
मी तिथे गेले, काम केलं. माझं काम सगळ्यांना आवडलं. पहिलं 3 अंकी नाटक होतं. 3 नाही 2 अंकी, वराडी माणसं. असं करून माझा शिरकाव या नाटकामध्ये झाला. आणि प्रोफेशनलला त्याच डायरेक्टरनी, कारण ते मोहन तोंडवळकरांकडे काम करत होते, तर त्यांनी नेऊन दाखवलं की ही मुलगी बरं काम करते, हिला बघा तुमच्या ह्याच्यात असेल. आणि मी तिथे पहिलं प्रोफेशनलला सबस्टिट्यूट म्हणून काम करायला गेले. म्हणजे तू नाही आहे ना, तर तुझं काम मी करायचं. असं करून तोंडवळकरांकडे मला उत्तर हवंय, हिमालयाची सावली, काचेचा चंद्र, अशी मी नाटकं करायला लागली. वा वा. तर आज तुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि काय तुकरटवाडी सुद्धा सज्ज आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आज सुरेखाताई इथे आलेले आहेत. आमच्या सुद्धा गावात लावणीचं फड आहे. हो का? हा, आणि तिकडे सुद्धा सगळं असतं, गणगवळण बतावणी सगळं करतात ते. तर इथल्याही काही नटरंगी नार आहेत तुम्हाला भेटायला उत्सुक. तर बघूयात आमच्या गावातल्या लावणीत काय घडतंय. हे आहे तुकरटवाडी गाव आणि इथे राज्य करतात तुकरटवाडी गावचे राजे चिंगम चगळे. तर सुरुवातीलाच भेटूया त्यांच्या राज्यकारभारातल्या प्रधानजींना. अरे सुरेखाताई, नमस्कार. मला ना खूप मनापासून इच्छा होती तुम्हाला भेटायची. होय. हा हा, बघा कर्तृत्व काय असते. हा, आतापर्यंत लावणीला फक्त पुरुषांनी गर्दी केली आहे, पण फक्त ह्या मॅडममुळे बायका पण लावणीला आलेल्या आहेत. हो भाऊ, तुम्हाला सांगतो, माझी बायको स्वतःची 10 वेळा तुमचा प्रोग्राम बघितला. 10 वेळा. 10 वेळा? हा. मग त्यांनी काय झालं? कुठं काय झालं, 6 वेळा तर मीच सापडलो. मग काय, इकडे लावणी घरी आल्यावर तमाशा म्हणून. पण असू द्या, काय हरकत नाही, तुम्ही आलेले आहे. तर या ठिकाणी मी आमच्या तुकरटवाडीचे राजे म्हणजे चिंगम चगडे यांना प्राचारण करतो. बेअदब, बेमुलायजा. ए काय बादब? अरे ते बा तुमच्याकडे राहते रे, आमच्या विदर्भात बेच राहते.